गुड मॉर्निंग, मी दिव्या आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे गुढीपाडवा आणि मला खूप आवडतात सण साजरे करायला। आपण छान तयार होऊन साडी वगैरे नेसून सगळ्यांची भेट होते आणि आज गुढीपाडवा आहे त्यामुळे काहीतरी खरेदी होईल। ती काय खरेदी असणार आहे हे तुम्हाला हा ब्लॉग बघता बघता समजेल, तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। आणि मी आता पटकन तयार होऊन घेते। मी आता तयार झालेली आहे। आता मी पटकन स्वयंपाक करते। आज आहे पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पिठल्याची वडी आणि जिरा राईस किंवा नॉर्मल राईस। मी पहिला आता डाळ लावून घेते कारण मला अजून रांगोळी पण काढायची आहे। मॅडम आंब्याची पानं द्या की। आंब्याची पानं द्या तिथे होते ना, दे की त्याला। आणि कोण उतरणार खुर्चीवर? लावायचं ते कसं लावायचं? ते खायचं ठेवू तिथं, ते नंतर लावतो। नाही आता लावायला मोठी लावू ना, मिडियम जे बोलायला तुमचं सगळं ऐकू जाणार आहे आणि मी आहे तसं सांगणार आहे, एडिट वगैरे काय करणार नाही। एक एक दे मला। असं लावतो ना, असं असे ढाळे काढून असं लावलं असं पहिलं ते कट करायला पाहिजे। काय कट करतेस? मला आधी त्यांनी कट केली। हुशार बायको माझी। काय आता हुशार नाही, हुशार आहे। आता मी रांगोळी नाही काढणार, हे मी छाप फक्त उठवणार आहे कारण मला खूप खूप वेळ झाला, आम्हाला बाहेर पण जायचंय। टेक्नोलॉजी छोटीशी रांगोळी घाई गडबडीच्या वेळेस हे बरं पडतं। ओपनिंग झालेलं आहे रांगोळीचं। हे साडीमुळे झालं रे। आता मी पुरण बनवते। याच्यामध्ये सुंठ पावडर, गूळ आणि जायफळ।
आता मी पुरणपोळी बनवायचं कसं हे तुम्हाला सांगणं म्हणजे थोडं अतिच होतं, कारण मी स्वतः 24 वर्षामध्ये फक्त 2 वेळा पुरणपोळ्या बनवते, फक्त 2 वेळा. ते पण एकदा माझी दीदी आणि माझी आजी सोबत होती, म्हणजे माझ्या आजीने सगळं करून दिलं होतं, पुरण पीठ मळून, आणि ती भरून पण देत होती, आणि मी फक्त लाटायचं काम केलेलं, ते पण एक पोळी. त्यानंतर सासरी आल्यानंतर एकदा केली होती, पण त्यांचे आकार वेगवेगळ्या प्रकारचे झालेले, आणि ते पुरण मध्येच राहिलं, पूर्ण कडेपर्यंत गेलंच नाही, पण चांगलं झालं. माझ्या सासरी पुरणपोळ्या बनवतात पिठाच्या पुरणपोळ्या पीठ लावून, आणि माझ्या माहेरी कोल्हापूरला बनवतात तेलाच्या पुरणपोळ्या, म्हणजे तेल लावून. आता मी पिठाच्याच बनवणार आहे, कारण तेलाच्या तरी अजून तरी नाही जमत. आता ह्या पण जमतात की नाही माहीत नाही. माझी मम्मी पुरणपोळ्या खूप छान बनवते, तिच्या हातच्या खाल्ल्याच पाहिजे, आणि तिच्यापेक्षाही जास्त चांगल्या माझ्या आजी बनवते. ती कशी बनवते माहिती आहे? कदाचित मैदा किंवा गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये रवा मिक्स करते, म्हणजे हाफ हाफ घेते, आणि ते पीठ मळून झाल्यानंतर पूर्ण पाण्यात भिजवून ठेवते. असं भांडं घेते, त्याच्यात ते पीठ आणि त्याच्यावरती पाणी, आणि ते एक अर्धा तास तरी भिजवते, आणि त्यानंतर ते तेल लावून परत ती इतका वेळ मळत असते ते पीठ, तेल घालायचं, परत मळायचं, परत तेल घालायचं, असं करून. त्याच्यामुळे तिच्या पुरणपोळ्या, माझी आजी जर इथं आली ना केव्हा, तर मी तिच्यासोबत एक पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ बनवेन. मग तिच्यासोबत म्हणजे तुम्हाला दाखवता मी पण शिकून घेईन. माझी आता सगळी तयारी झालेली आहे. गणेशने पण देवपूजा करून घेतली, आता फक्त नैवेद्य दाखवला की झालं, मग आम्ही बाहेर जाऊ. आणखी एक गोष्ट म्हणजे आम्ही इथे गुढी नाही उभा करत, कारण आम्ही आमचे सगळे सण, गुढीपाडवा, गणपती, दिवाळी, दसरा आमच्या मोठ्या घरी साजरे करतो. मोठ्या घरी म्हणजे माझे मोठे सासू सासरे, गणेशचे काकाकू, त्यांच्या घरी आम्ही सगळे सण साजरे करतो. आता दादाने मला एक व्हिडिओ पाठवला आहे गुढी उभा केल्याचा, तो मी याच्यामध्ये ॲड करेन. ते आमचं मोठं घर आहे. ही आहे आमची पाडव्याची खरेदी, आमची नवीन बाईक. खरं तर ही बाईक आम्ही 2 महिने आधीच बघून आलो होतो, पण गणेशला हाच कलर हवा होता आणि हा कलर तिथे नव्हता. या कलरसाठी वेटिंग असल्यामुळे आम्हाला तेव्हा ही बाईक घेता आली नाही. 22 मार्चला आम्हाला शोरूममधून कॉल आला की आमची बाईक तयार आहे. मग आम्ही विचार केला की 4-5 दिवसांनी गुढीपाडवाच आहे, तर पाडव्यालाच बाईक घरी घेऊन यायची.
आणि फायनली तो दिवस आला. आज आम्ही आमची बाईक घरी घेऊन आलो, त्याची छान पूजा केली. बाईक आणल्यामुळे सगळेच खुश होते, पण गणेश खूपच खुश होता. तो किती दिवस झाले वाट बघत होता की बाईक केव्हा घरी येणार. त्याने इतकं काय काय ठरवलं होतं आणि आज बाईक घरी आहे. तो त्याच्या बाईकची पूजा करतोय, त्यामुळे तो खूपच खुश होता आणि त्याला बघून आम्ही सगळेच खुश होतो. मी आता घरी आले आहे. हा होता माझा आजचा दिवस. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आजचा दिवस तुमचा कसा गेला हेही मला सांगा. आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमचं खूप सुंदर, समाधानाचं, समृद्धीचं, सुखाचं जाऊ दे आणि सगळे खुश राहा. आणि थँक्यू सो मच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.